तुम्हाला माहिती आहे का, ज्वारीचे अनेक फायदे आहेत आणि शरीरासाठी अतिशय उपयुक्त असं हे धान्य आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पिकवलं जाणारं हे पीक आहे आणि ज्वारीबद्दल जर तुम्हाला सांगितलं तर अनेक असे त्रास आहेत जे तुम्ही फक्त आहारामध्ये ज्वारीचा वापर करून कमी करू शकता. तर कुठले त्रास आहेत, चला आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया आणि एकदम डिटेलमध्ये जाणून घेऊया की ज्वारी आपल्या आहारामध्ये जर आपण ऍड केली तर आपल्याला कित्येक फायदे होऊ शकतात. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरिकर, आयुर्वेद तज्ञ. गेले 15 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आणि आमचं क्लिनिक नवी मुंबई, दादर, ठाणे आणि पुणे या ठिकाणी आहे. ज्वारीची एक छोटीशी गोष्ट सांगतो की आपल्या महाराष्ट्रात ज्वारीचा वापर हा भरपूर प्रमाणात केला जातो आणि महाराष्ट्रातलं वातावरण जे आहे ना, हे पूर्ण ज्वारीच्या पिकासाठी अतिशय उपयुक्त आहे. पण गंमत अशी आहे की आपल्याकडे गहू खाण्याचं प्रमाण एवढ्या प्रमाणात वाढलेलं आहे की आपण ज्वारीकडे दुर्लक्ष करायला लागलो आणि फॉरेन मध्ये म्हणजे वेस्टर्न कंट्रीज मध्ये ज्या वेळेला ग्लुटेन फ्री गहू असं म्हणून ज्यावेळेला ज्वारी विकायला लागले आणि तिकडे ग्लुटेन ला एलर्जी असणारे भरपूर लोक त्यांना आढळले, त्यामुळे ग्लुटेन फ्री व्हीट असं त्यांनी ज्वारी तिथे वापरायला सुरुवात केली आणि तेव्हापासून ज्वारी भरपूर प्रमाणामध्ये फेमस झाली आणि ती जगभरामध्ये फेमस झाली. मग आता आपल्या लोकांना पण समजले की अरे ज्वारी तर उपयुक्त आहे आणि आपल्याकडे ज्वारीच पिकते. तर अशा प्रकारे या ज्वारीचा वापर अनेक ठिकाणी त्याच्यावरती रिसर्च करून त्याचा वापर करून पाहिलेला आहे. तर ज्वारीचा सगळ्यात पहिला फायदा मी सांगेन त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, ज्वारी ही स्वभावतः थंड आहे. हो, ज्वारी ही थंड आहे, पण त्याचबरोबर ती वृक्ष सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्वारी पचायला हलकी आहे. ज्या ठिकाणी आपण गहू बघायला गेलो तर गहू हे पचायला अतिशय जड असतात आणि गहू सुद्धा थंड असतात, पण पचायला जड असतात आणि चिकट असतात. तिथेच गहू पचायला जड जरी असले तर गव्हाच्या जागेवरती जर आपण ज्वारीचा वापर केला तर ज्वारी पचायला हलकी आहे आणि पोट एकदम हलकं वाटण्यासाठी तुम्हाला फायदा होणार आहे. तर ज्वारी मध्ये सगळ्यात उपयुक्त गोष्ट जी आहे ती म्हणजे पचायला हलकं असणं. आता पचायला हलकं असलं तर कशामध्ये फायदा होऊ शकतो? समजा जर तुम्हाला पोटफुगीचा त्रास असेल, ऍसिडिटीचा त्रास असेल, म्हणजे आंबट गुळण्यावरती येतात, काही खाल्लं तर पचत नाही, पोट जड होतं, ऍसिडिटी होते, आंबट गुळण्यांबरोबर छातीत जळजळ होते, पोटात जळजळ होते, उलटी सारखं वाटत असतं, म्हणजे आपल्याला काही खायची इच्छाच होत नसते, अशा वेळेला तुम्ही आहारामध्ये जर ज्वारीचा वापर सुरू केला तर ह्या सगळ्या प्रकारांपासून तुम्ही सुटका मिळू शकते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या त्रासासाठी आपण ट्रीटमेंट घ्यायला जातोच, पण तुम्ही कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट घ्या, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या, होमिओपॅथी घ्या किंवा ॲलोपॅथी ट्रीटमेंट घ्या, त्या जोडीला तुम्ही ज्वारीचा वापर तुमच्या आहारामध्ये करा. तुम्हाला खरंच खूप पोटाचे विकार कमी व्हायला तुम्हाला मदत होईल. जिथे अपचन होतं, अजीर्ण होतं आणि त्याच्यामुळे जे सिम्पटम्स येतात जसं की डोकं दुखणं, हे सुद्धा अनेक वेळेला अजीर्णामुळे असतं. उलटी होणं, जुलाब होणं, हे सुद्धा बऱ्याच वेळेला अजीर्णामुळे होत असतं. तर या ठिकाणी सुद्धा ज्वारीचा वापर अतिशय फायदेशीर असतो. त्याचबरोबर डायबिटीस मध्ये गहू आणि तांदूळ यांचा जर वापर केला तर शुगर वाढण्याची शक्यता खूप जास्त असते. मग यावेळेला काय करायचं? तर यावेळेला तुम्हाला सिंपल आहे, ज्वारीचा वापर सुरू करा. मग ज्वारीचं जे दाणे असतात ती दाणे भिजत ठेवायचे, ते भिजत ठेवून त्या ज्वारीपासून त्याचा भात बनवायचा किंवा त्या भिजलेल्या ज्वारीची खिचडी बनवायची आणि आहारामध्ये घ्यायची. असं केल्याने तुमचा डायबिटीस कंट्रोलमध्ये राहण्यासाठी खूप मदत होईल. डायबिटीस का कंट्रोलमध्ये राहतो? तर सगळ्यात पहिलं म्हणजे ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्वारीमध्ये प्रोटीन्स हे जवळजवळ प्रत्येक 100 ग्रॅम ज्वारीमध्ये 11 ग्राम पर्यंत असतात आणि त्याचबरोबर कॅलरी 100 ग्रॅम मध्ये 320 कॅलरीच्या वरतीच असतात. म्हणजे तुम्ही बघा ना, डायबिटीस मध्ये आपल्याला मुख्यतः ताकद वाढवायची असते आणि ताकद वाढवण्यासाठी आपल्याला खावं लागतं, खाल्लं की शुगर वाढते. पण ज्वारीचं या बाबतीत तसं नाही. ज्वारी काय करते? तुमची ताकद वाढवते, पण दुसऱ्या बाजूला तुम्हाला प्रोटीन पण देते आणि तुमची शुगर पण कंट्रोल करते. ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप कमी आहे, जेणेकरून त्याच्याने शुगर वाढत नाही. तर डायबिटीस मध्ये मुख्यतः आपल्याला काय करायचं असतं? तर डायबिटीस मध्ये ताकद वाढवायची असते आणि शुगर कमी करायची असते. तर अशासाठी ज्वारी हे अतिशय उपयुक्त पदार्थ आहे. ज्वारीचा वापर तुम्ही ज्वारीचा भात बनवून करू शकता.
जशी आपण साबुदाण्याची खिचडी बनवतो तसं तुम्ही ज्वारीची खिचडी बनवू शकता. ज्वारीची भाकरी तुम्ही रेग्युलरली वापरू शकता. ज्वारीच्या पिठापासून ज्वारीचे घावणे बनवू शकता. त्याचबरोबर ज्वारीची भाकरीमध्ये काही तिखट, कांदा, टोमॅटो, लसूण टाकून त्याचं थालीपीठ सारखं बनवू शकता. आणखीन एक महत्वाचं म्हणजे ज्वारीचं सूप बनवू शकता. असे अनेक वेगवेगळे व्यंजन जर तुम्ही बनवले तर तुम्हाला तुमचा डायबिटीज कंट्रोल ठेवण्यासाठी, तुमचं अपचन कंट्रोल ठेवण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. तसंच ज्या लोकांना ओबेसिटी आहे म्हणजे स्थूलता खूप जास्त आहे आणि शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे. आता कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी स्थूलता असण्याची गरज नाही. एखाद्या कृश व्यक्तीला म्हणजे जी व्यक्ती बारीक आहे त्या व्यक्तीला सुद्धा कोलेस्ट्रॉल असण्याची शक्यता असते. तर अशा वेळेला ज्वारी जी असते ना ही वृक्ष आहे आणि त्याचबरोबर ज्वारी ही कोलेस्ट्रॉल कमी करणारी आहे. जर तुम्ही रेग्युलरली महिनाभर जरी दुसरं काही न खाता ज्वारीचा वापर जर आहारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढवला, 70 ते 80% आहारामध्ये ज्वारीचं प्रमाण जर तुम्ही वाढवलं तर तुमचं कोलेस्ट्रॉल कंट्रोल व्हायला सुद्धा मदत होणार आहे. बघा, तुम्ही जी काही ट्रीटमेंट घेत आहात कोलेस्ट्रॉलसाठी म्हणा, डायबिटीससाठी म्हणा, ओबेसिटीसाठी म्हणा, पण त्याबरोबर जर तुम्ही आहारामध्ये ज्वारीचा वापर केलात तर तुम्हाला फायदा जो आहे तो तुम्हाला डबल मिळणार आहे. आणि समजा जर तुमचा त्रास जास्त नाही आहे, तुम्ही प्री डायबेटिक मध्ये आहात, अजून औषधं सुरू करायची गरज नाही आहे किंवा कोलेस्ट्रॉल सुद्धा बॉर्डर लाईनला आहे, जास्त वाढलं नाही आहे, तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये ज्वारीचा वापर सुरू करा. तुम्हाला खरंच खूप चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या अर्थाने कोलेस्ट्रॉलला कंट्रोल करतं त्याच अर्थाने ज्वारी हृदयाला सुद्धा मदत करते. कारण हृदयाचे जे विकार असतात ना ते बरेच वेळा कोलेस्ट्रॉल वाढल्याने होणार आहेत. जर तुम्ही कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ज्वारीचा वापर केला तर ऑब्वियस आहे त्याचा फायदा तुम्हाला हृदयासाठी नक्कीच होणार आहे. आता सगळ्यात महत्वाचा ज्वारीचा फायदा मित्रांनो, माझ्याकडे आता हे जे मी सांगतोय ते तुम्हाला मी माझ्या अनुभवावरून सांगतोय. बघा कसं आहे की माझ्याकडे अनेक सांधेदुखीचे रुग्ण येतात आणि यामध्ये जी लोक सांधेदुखीचे रुग्ण असतात ज्यांना सूज असते सांध्यांवरती आणि सूज बरोबर जखडण पण खूप असते, म्हणजे सकाळी उठल्याच्या नंतर सांधे भरपूर जखडतात आणि त्याच्यामुळे भरपूर त्रास होतो, म्हणजे दुखतं पण, मुवमेंट करायला होत नाही आणि अंगावरती सूज पण असते. तर अशा वेळेला अशा सांधेदुखीमध्ये ज्वारीचा जर वापर केला तर पचन चांगलं सुधारतं. पचन चांगलं सुधारल्या कारणाने सूज कमी होते आणि हळूहळू जी जखडाट असते किंवा जो स्टिफनेस असतो तो कमी व्हायला सुरुवात होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांध्यांना ताकद सुद्धा मिळते. कारण ज्वारी ही हाडांची ताकद वाढवण्यासाठी सुद्धा मदत करते. ज्वारी स्वभावतः थंड आहे आणि मुख्यतः म्हणजे रक्तामध्ये ज्यावेळेला उष्णता वाढते किंवा रक्तामध्ये ज्यावेळेला पित्त वाढतं त्यावेळेला ती रक्तातली उष्णता, ते रक्तातलं पित्त कमी करण्यासाठी ज्वारीचा वापर अतिशय उपयुक्त होतो. आता तुम्ही म्हणा रक्तात पित्त वाढलं म्हणजे काय व्हायचं, म्हणजे आम्हाला कसं समजणार रक्तामध्ये पित्त वाढलं, तर त्याच्यावरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे, तो बघून घ्या. पण त्यामध्ये थोडक्यात मी सांगतो तुम्हाला. रक्तामध्ये ज्यावेळेला पित्त वाढतं ना त्यावेळेला सगळ्यात पहिलं काय होतं तर तोंड येतं, डोकं दुखतं, पोटामध्ये कधी कधी मळमळ येतं, संडाच्या जागेतून रक्त जाणं, नाकातून रक्त जाणं, काही काम करण्याची इच्छा न होणं, अंगावरती पित्त उठणं, खाज येणं, त्याचबरोबर पुरळ येणं, म्हणजे जसं की पिंपल्स येतात तसे अंगावरती पुरळ येणं, पस होणं, हे प्रकार रक्तामध्ये पित्त वाढल्याने होत असतात. मग हा प्रकार कमी करण्यासाठी सुद्धा ज्वारी ही अतिशय उपयुक्त आहे आणि ज्वारी रक्तातलं पित्त कमी करण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर कफाचे जे विकार असतात, आता कफाचे विकार म्हणजे सर्दी खोकला एवढंच समजू नका, कफाचे विकार बरेच आहेत. कफाचे विकार म्हणजे जसे की डायबिटीस सुद्धा कफाचाच एक प्रकारचा विकार आहे. त्याचबरोबर अंगावरती एक सूज असते, म्हणजे कशी सूज असते की समजा तुम्ही असं जिथे सूज आले तिथे दाबलात की तिथे खड्डा पडतो, तर ही जी सूज असते ना ही कफाची सूज असते. तर अशा प्रकारची सूज कमी करण्यासाठी सुद्धा ज्वारी अतिशय फायदेशीर असते. त्याचबरोबर ज्वारीमध्ये व्हिटॅमिन B1 आहे, व्हिटॅमिन B6 आहे, त्याचबरोबर प्रोटीन बऱ्यापैकी चांगलं ज्वारीमध्ये आहे. तर अशा प्रकारे ही ज्वारी जी असते ही आपल्याला अनेक ठिकाणी फायदा देते. ज्वारी फायबरयुक्त आहे, पण यामध्ये माझ्या अनुभवानुसार जे मला आढळलेलं आहे ज्वारीमुळे अनेक जणांना कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता असते. का? कारण ज्वारी हे वृक्ष आहे आणि माझ्या रुग्णांमध्ये मी अनेक वेळेला असं ऑब्झर्व केलं आहे की ज्वारीमुळे त्यांना कॉन्स्टिपेशन होतं. पण मग त्याला पर्याय काय की प्रत्येकाला ज्वारीमुळे कॉन्स्टिपेशन होतं असं नाही, तर
त्याला पर्याय काय करायचा की ज्वारी ज्यावेळेला तुम्ही घेत आहात त्यावेळेला तुम्ही बऱ्यापैकी जेवणाच्या मध्ये पाणी प्या. त्याचबरोबर लिक्विड डाईट जो असतो जशी डाळीचं प्रमाण जास्त ठेवा. त्याचबरोबर जेवताना मध्यभागी 1 चमच तूप घ्या. सगळ्यांनाच कॉन्स्टिपेशन होत नाही, पण काही रुग्ण मला असे आढळलेले आहेत की ज्वारी खाल्ल्यानंतर त्यांना कॉन्स्टिपेशन होतं. कमेंटमध्ये ज्यांना त्रास आहे त्यांनी नक्की सांगा की तुम्हाला ज्वारी खाल्ल्याने कॉन्स्टिपेशन होतं. पण ज्वारी कॉन्स्टिपेशन होते म्हणून बंद करू नका. त्याच्यापेक्षा जेवणाच्या मध्यभागी तूप घ्या. तूप घेतल्याने तुम्हाला तसा त्रास होणार नाही. किंवा ज्वारीची भाकरी ज्यावेळेला बनवाल त्यावेळेला त्याचं पीठ गरम पाण्यामध्ये भिजवा आणि मग त्याचा डो बनवा आणि मग त्याच्यापासून भाकरी बनवा. असं केल्याने ज्वारीमुळे जे कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता असते ती होणार नाही. मित्रांनो, ज्वारीची माहिती तुम्हाला कशी वाटली? ही माहिती तुम्हाला होती का? याच्या अगोदर या गोष्टी तुम्हाला माहिती होत्या का? नसतील माहिती तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कृपा करून आम्हाला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल तुम्हाला असेच आणखीन व्हिडिओ देण्याचे. आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.